नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर व्यास वर्धीच्या अकॅडमीवरती आज 1 जानेवारी 2024 आपण चालू घडामोडी पाहत आहोत. आपण सुरुवात करूया. पहिला एक नंबर पहिला पार्ट 1 नंबर 1 जानेवारी. 1 जानेवारी हा दिवस मित्रांनो एक पूर्णपणे नवीन वर्षाची सुरुवात होते आणि सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पहिला प्रश्न आजचा, भारतातील किती टक्के हवाई वाहतूक जागा ड्रोन उडण्यासाठी खुली आहे? बघा, हवाई वाहतूक जागा ड्रोन उडण्यासाठी खुली आहे. तर नियमाने आपण सगळ्यात पहिले घेऊन बघूया. सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री. मित्रांनो, काय सांगतो? सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री लक्षात ठेवा. मुख्यालय आहे राजीव गांधी भवन, नवी दिल्ली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री व्ही के सिंह. भारतातील सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीने 90% हवाई वाहतूक जागा ड्रोन उडवण्यासाठी ग्रीन झोन म्हणून घोषित केली आहे. मित्रांनो, खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, की हवाई वाहतूक जागा ड्रोन उडवण्यासाठी खुली किती टक्के आहे मित्रांनो? तर 90%. पहिला प्रश्न खूप महत्वाचा आहे. भारतातील किती टक्के हवाई वाहतूक जागा ड्रोन उडवण्यासाठी खुली आहे? तर 90%. लक्षात असू दे आपल्या. ठीक आहे. सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि राज्यमंत्री व्ही के सिंह. ठीक आहे. याचं मुख्यालय कुठे मित्रांनो? राजीव गांधी भवन, नवी दिल्ली. ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, की 2023च्या जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत कोणत्या देशाने सुवर्ण नाही का म्हणजे गोल्ड, ठीक आहे, गोल्ड पदक जिंकले? 2023च्या जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत कोणत्या देशाच्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले? तर मित्र हो, याचं उत्तर ऑप्शन आहे रशिया, अमेरिका, जर्मनी, भारत. तर उत्तर आहे याचं रशिया. तर रशियाच्या कोणत्या खेळाडू होत्या मित्रांनो? अनास्तासिया. लक्षात ठेवा, मी इथे लिहितोय अनास्तासिया. लक्षात ठेवा मित्रांनो, अनास्तासिया यांनी काय मिळवलं मित्रांनो? गोल्ड मेडल मिळवलं. ठीक आहे. मग भारताचं काय येतं? आपण जर थोडंसं पाहायला गेलं, भारतीय ग्रँडमास्टर कोनोरू हम्पीने 23च्या जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य सिल्वर पदक मिळवलं. हे हम्पीचे स्पर्धेत तिसरे पदक आहे. 2019 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. 2012 मध्ये कांस्य पदक जिंकले होते. बघा, 12, 19, 23 नाही का? 12ला कांस्य पदक, 23ला कांस्य पदक, 19ला स्पर्धा जिंकली होती. आणि जर आता पाहायला गेलं तर रशियाच्या अनास्तासिया यांनी गोल्ड मेडल मिळवलं. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि भारताने कुठलं पदक? आता सांगितलं आपण, रौप्य पदक. ठीक आहे. चल, पुढील प्रश्न मित्रांनो, 15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात कोणत्या नावाने साजरा केला जाणार आहे? महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन, खाशप्पा जाधव क्रीडा दिन, ऑलिम्पिक वार, खाशप्पा जाधव क्रीडा दिन आणि ध्यानचंद क्रीडा दिन. मित्रांनो, ध्यानचंद क्रीडा दिन म्हटलं तर आपण राष्ट्रीय लेवलला 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय खेळाडू दिन पाळतो नाही का, किंवा साजरा करतो. मग महाराष्ट्रामध्ये 15 जानेवारी हा दिवस मित्रांनो महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित केलाय. जसा भारताचा असतो तसा महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केलाय. मग काय याच्याबद्दल? महाराष्ट्र सरकारने ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांचा दिवस 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव होणार आहे आणि राज्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळेल. क्रीडा सप्ताह आणि राष्ट्रीय क्रीडा दिनासाठीच्या अनुदानात वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे. हे 3 पॉइंट खूप महत्वाचे मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय मित्रांनो? महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन 15 जानेवारी आणि 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन माहीत असावा. चलो, पुढील प्रश्न, केरळचे पर्यटन मंत्री कोण आहेत? आता बघा, केरळचे पर्यटन मंत्री यांचा संबंध का आलाय ते थोडस एक पॉइंट जर आपण पाहायला गेला तर केरळ सरकारने हेली टुरिझम काय मित्रांनो हेली टुरिझम नावाच्या नवीन प्रकल्पाला सुरुवात केली आहे. या प्रकल्पामध्ये पर्यटकांना हेलिकॉप्टरद्वारे राज्यातील प्रमुख ठिकाणांची भ्रमंती करता येणार आहे. बघा, भ्रमंती करण्यासाठी हेलिकॉप्टर जे राबवलेले आहे त्याला हेली टुरिझम नावाच्या प्रकल्पाला नाव देण्यात आले आहे.
पहिल्या 4 पर्यटकांना तिकीट देऊन पर्यटन मंत्री पी ए मोहम्मद रियास यांनी प्रकल्पाला औपचारिकपणे सुरुवात केली. बघा, त्या केरळ राज्याच्या पर्यटन मंत्र्यांनी पी ए मोहम्मद रियास यांनीच काय केलं, प्रकल्पाला औपचारिकता सुरुवात केली. या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात खाजगी गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. केरळ आधीच हाऊस बोट किंवा कॅरवन्स सारख्या प्रकल्पासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय येणार आहे मित्रांनो, केरळचे पर्यटन मंत्री कोण आहेत, पी ए मोहम्मद रियास, लक्षात ठेवा. ठीक आहे, पी ए मोहम्मद रियास, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढील प्रश्न मित्रांनो, लाई 2 जल विद्युत प्रकल्प कुठल्या नदी खोऱ्यात विकसित केला जाणार आहे. लाई 2, लक्षात ठेवा, लाई 2 जल विद्युत प्रकल्प कोणत्या नदी खोऱ्यात विकसित केला जाणार आहे. ब्रह्मपुत्रा खोरे, सियांग खोरे, लोहित खोरे आणि दिवंग खोरे. मित्रो, थोडंसं त्याचं भावी आपण अरुणाचल प्रदेश सरकारने लोहित नदी खोऱ्यात, कुठे मित्रांनो, लोहित नदी खोऱ्यात 13,000 कोटीचा खर्च करून 1200 मेगावॅट क्षमतेचा कलाई 2 जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी टिहेरी जलविद्युत विकास महामंडळ भारत लिमिटेड सोबत करार केला आहे. या प्रकल्पाने राज्यात विकास आणि रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा सुद्धा आहे. बघा, अरुणाचल प्रदेश सरकारने लोहित नदी खोऱ्यात 13,000 कोटी रुपये खर्च करून 1200 मेगावॅट क्षमतेचा लाई 2 जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी कोणासोबत करार केलाय, महत्वाचा पार्ट आहे, टिहेरी जलविद्युत विकास महामंडळ. म्हणजे उत्तर काय येणार मित्रांनो, लोहित खोरे. कुठलं, लोहित खोरे. चला पुढे, केंद्र सरकार व आसाम सरकारने कोणत्या बंडखोर बरोबर किंवा बंडखोर एखाद्या संघटनेबरोबर शांतता करार केलेला आहे. खूप महत्वाचा पार्ट आहे. खूप वर्षापूर्वी इतिहास काळात अशी घटना घडलेली आहे की पहिल्यांदा घडलेली आहे की करार केलेला आहे. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असोम, युनायटेड लिबरेशन बँक ऑफ असोम, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ मणिपुरी आणि युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ मिझोरामी. तर उत्तर आहे मित्रांनो, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असोम. म्हणजे कुठला, उल्फा संघटना सोबत करार केलाय की बाबांनो काय केलंय, केंद्र सरकार आसाम सरकारने युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असोम म्हणजे उल्फा या बंडखोर गटाशी ऐतिहासिक शांतता करार केला. बघा, शांतता करार केला. हा करार उल्फाच्या संवाद प्रिय गटाशी अरविंद राजखोवा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. खूप महत्वाचे व्यक्ती आहेत अरविंद राजखोवा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या कराराने 1979 रोजी स्थापन झालेल्या ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या बंडखोर गटांच्या कारवाईला आता पूर्ण विराम दिला झाला. खूप महत्वाचा पॉइंट आहे. 1979 ला उल्फा संघटना स्थापन झाली होती आणि त्या सोबत आपण शांततेचा करार केलाय आणि संपूर्णपणे आता तो संपूर्णपणे करार म्हणजे जो चालू झालाय त्याच्यामुळे कारवाईला पूर्ण विराम येणार आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे. पेपरला प्रश्न काय येणार आहे, केंद्र सरकार आणि आसाम सरकारने कोणत्या बंडखोर संघटनेशी शांतता करार केलेला आहे. तो उत्तर काय, उल्फा. ठीक आहे, चलो पुढील प्रश्न मित्रांनो, देशातील पहिली पाणबुडी पर्यटन सुविधा कोणत्या राज्यात सुरू झाली आहे. मित्र हो, गुजरातमध्ये सुरू झाली. ऍक्च्युली पाहायला गेलं 2018 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या सिंधुदुर्ग, काय मित्रांनो, सिंधुदुर्ग राज्यामध्ये हे सुरू करणार होते. परंतु काही काळानंतर इथे आपल्या इथे महाराष्ट्रात काही बदल झाल्यामुळे ते संपूर्णपणे गुजरातमध्ये आता ते सुरू केलेलं आहे. ठीक आहे, खूप छान होणार आहे कारण की समुद्रामध्ये पहिली पाणबुडी पर्यटन सुविधा म्हणजे खूप सुंदर होणार आहे, लक्षात ठेवा. आणि पाणबुडी सुविधा आपल्याला पाण्यात जाता येणार आहे. मिनिमम असं म्हटलं जातं की 120 फूट खोलपर्यंत ती पाणबुडी जाऊ शकते. ठीक आहे, चलो पुढील प्रश्न मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, मिस महाराष्ट्र 2023 चा किताब कोणत्या महिलाने जिंकलाय. आता बघा मित्रांनो, मिस म्हटलं आणि मिसेस म्हटलं तर दोन प्रकारचे किताब असतात. जे अनमॅरिड असतात त्यांना मिस किताब आणि जे मॅरिड असतात त्यांना मिसेस किताब दिला जातो. तर मिस महाराष्ट्र 2023 केतकी राऊत यांना मिळाला आणि मिसेस महाराष्ट्र
2023 हा जर किताब बघितला तर डॉक्टर शिलेगा यांना मिळाला. बघा महत्वाचा पार्ट आहे. मिस महाराष्ट्र 2023 महिलांनी जिंकलाय, तर उत्तर आहे केतकी राऊत. जर सपोज आपल्याला प्रश्न विचारला मिसेस महाराष्ट्र किताब, बघा मिस आणि मिसेस मध्ये खूप मोठा फरक आहे. मिसेस महाराष्ट्र किताब कोणी जिंकलाय तर डॉक्टर शिलेगा. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा हा पार्ट आहे. पुढे ब्रिक्स संघटनेमध्ये कोणत्या देशाने सदस्य राहण्यास नकार दिलेला आहे? थोडासा महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवा भारत, अर्जेंटिना, इराण, इथिओपिया. आपण जर थोडासा अभ्यास केला BRI आय आणि कोण बाबा सी, ब्रिक होतं पहिलं. 2006 मध्ये ही संघटना स्थापन झाली. 2009 मध्ये रशियामध्ये पहिल्यांदा याचं अधिवेशन घेण्यात आलं आणि 2010 मध्ये साऊथ आफ्रिका हा त्याचा काय झालाय सदस्य झाला. इथे यस आहे, ठीक आहे. बी फॉर कोण ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया आणि एस फॉर कोण मित्रांनो साऊथ आफ्रिका. थोडस याच्याबद्दल आपण थोडस अभ्यास केला तर या संघटनेची काय खासियत सांगता येईल की मित्र हो, जर आपण अभ्यास केला बघितलं तर इथं 6 सदस्य देश होणार होते, परंतु अर्जेंटिनाने नकार दिला. तर का नकार दिला? तिथं येणार सरकार नाही का, ऑगस्ट मध्ये सरकार ज्याचं होतं त्या सरकारने काय सांगितलं की आम्ही अर्जेंटिना हा आमचा देश ब्रिक्स ब्रिक्स संघटनेमध्ये सदस्य होण्यास तयार आहोत. परंतु तिथे जर पाहायला गेलं सरकार बदललं आणि सरकार बदलल्यामुळे तिकडे आता त्यांनी सांगितलंय की अर्जेंटिना ब्रिक्स मध्ये सदस्य होणार नाही, परंतु आम्ही द्विपक्षीय करार करू, बिझनेस वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखी महत्वाची काय मित्रांनो की अर्जेंटिना सध्या BBC न्यूज नुसार जर आपण अभ्यास केला तर सध्या ती दिवाळखोरीत हा देश निघतोय, कारण की खूप पैसा खर्च झालाय असं म्हटलं जातं. आणि BBC न्यूज नुसार अर्जेंटिना थोडस संकटामध्ये आहे, आर्थिक संकटामध्ये. ठीक आहे, चलो याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो अर्जेंटिना. माहित असावं आपल्याला अर्जेंटिना. चलो पुढील प्रश्न. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने अभय हस्तम कार्यक्रम लॉन्च केलेला आहे? आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये तेलंगणा राज्याचे जे रेड्डी आहे मुख्यमंत्री, यांनी जेव्हा इलेक्शन सुरू होतं त्यावेळेस त्यांनी दिलेल्या भाषणामध्ये जे काही पॉइंट्स होते ते पॉइंट्स पूर्ण करण्यासाठी आणखी एक अभय हस्तम हा कार्यक्रम लॉन्च केलाय तेलंगणा सरकारने, तेलंगणा राज्याने. पुढे 16व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आली? मित्रांनो याचा थोडासा आपण अभ्यास करूया. 16व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष श्री अरविंद पनगारिया यांची नियुक्ती करण्यात आली असून, ठीक आहे, ऋत्विक राजनम पांडे हे त्याचे कोण आहेत सचिव आहे. खूप महत्वाचा पार्ट आहे. आयोगाचे सचिव म्हणून सुद्धा पेपरला प्रश्न येतो. इतर सदस्यांची नियुक्ती स्वातंत्र्य घोषणा पत्रकाद्वारे करण्यात येईल. 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपला अहवाल सादर करेल कोण हा आयोग. आणि आयोगाची शिफारस 1 एप्रिल 2026 पासून पुढील 5 वर्ष चालू राहणार आहे. आणि अरविंद पनगारिया म्हणजे 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अध्यक्षांना 2012 मध्ये पद्मभूषण आणि 15 ते 17 ते नीती आयोगाचे उप अध्यक्ष होते. खूप पॉइंट महत्वाचा आहे. अरविंद पनगारिया लक्षात ठेवा 15 ते 17 या काळात नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्य अर्थतज्ञ सुद्धा होते. खूप पॉइंट महत्वाचा म्हणजे ADB म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थतज्ञ सुद्धा होते. आणि संविधान भारतीय घटना कलम जर पाहायला गेलं 280 नुसार राष्ट्रपती लक्षात ठेवा दर 5 वर्षासाठी वित्त आयोगाची नेमणूक करतात. ठीक आहे, एक अध्यक्ष सचिव आणि सदस्य असतात. मग 16वे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण अरविंद पनगारिया. मग 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण बघा ऋत्विक रंजनम पांडे. आणि 16वे वित्त आयोग केव्हा सुरू होणार आहे 1 एप्रिल 2026 ला. मग 16वा वित्त आयोग आपला अहवाल केव्हा सादर करणार आहे 31 ऑक्टोबर 2025 ला. मग भारतीय घटना कलम कोणत्या मित्रांनो 280 नुसार वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. मग प्रश्न आपल्याला काय आलाय 16व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आली?
ऑब्विसली हे कोण आहेत? सचिव आहेत, लक्षात ठेवा. आता आपण पाहिलं. आणि अध्यक्ष कोण आहे? अरविंद पनगारिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बघा, प्रश्न असा आहे, सीआरपीएफचे प्रमुख म्हणून कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आली? आता नीना सिंह म्हटलं तर कोण आहे? सीआयएसएफचे पहिल्या महिला कोण आहेत मित्रांनो? महासंचालक म्हणून त्यांची निवड झाली. मग याचं उत्तर काय? सीआरपीएफचे उत्तर आहे की अनिश दयाल सिंह यांची निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे, सीआरपीएफचे प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली? अनिश दयाल सिंह. पुढे बघा, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सची स्थापना 27 जुलै 1939 रोजी झाली, परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 28 डिसेंबर 1949 ला कायमस्वरूपी मान्यता मिळाली. ठीक आहे, खूप महत्वाचा पार्ट आहे. आपण थोडे मागे जाऊया मित्रांनो, प्रत्येक प्रश्न पाहूया आणि मग पुढे येऊया आपण. मित्रांनो पहिला प्रश्न काय आहे की भारतात किती टक्के हवाई वाहतूक जागा ड्रोन उडवण्यासाठी खुली आहे? तर 90%. बरोबर आहे. पुढील प्रश्न, 2023च्या जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत कोणत्या देशाच्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले? तर रशिया, अनास्तासिया सांगितलं. आणि भारताने रौप्य पदक जिंकलं. कोनोरू हम्पी, लक्षात ठेवा. 15 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन. पुढील प्रश्न मित्रांनो, केरळचे पर्यटन मंत्री कोण आहेत? PA मोहम्मद रियास. ठीक आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, लाई 2 जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदी खोऱ्यात विकसित केला जाणार आहे? तर लोहित खोरे. पुढील प्रश्न, केंद्र सरकार आणि आसाम सरकारने कोणत्या बंडखोर बरोबर शांतता करार केला? युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम. ठीक आहे. पुढील प्रश्न, देशातील पहिली पाणबुडी पर्यटन सुविधा कोणत्या राज्यात सुरू झाली? तर गुजरातमध्ये ती मूळची होती, सिंधुदुर्ग. ठीक आहे. मिस महाराष्ट्र 2023 किताब कोणत्या महिलांनी जिंकला? तर केतकी राऊत. आणि मिसेस 2023 म्हटलं तर डॉक्टर शिलिगा. ब्रिक्स संघटनेमध्ये कोणत्या देशाने सदस्य राहण्यास नकार दिलाय? तर अर्जेंटिना. पुढे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने अभय हस्तम कार्यक्रम लॉन्च केलाय? तर तेलंगणा सरकारने. 16व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? अरविंद पनगारिया. पुढे सीआरपीएफचे प्रमुख म्हणून कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आली? अनिश दयाल सिंह. पुढे स्थापना आहे. ओके मित्रांनो बघा, हे सर्व प्रश्न आपल्याला महत्वाचे आहेत आणि प्रत्येक परीक्षेला आपल्याला प्रत्येक अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पण चालू घडामोडीशी आपल्याला पर्याय नाही मित्रांनो, कारण की चालू घडामोडी आपण जोरदार अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मित्र हो, मी हे सगळे जे नोट्स काढतो हे सर्व आपल्यासाठी काढतो, कारण की प्रत्येकाला याचा परिपूर्ण फायदा व्हावा आणि प्रत्येकाने चालू घडामोडीमध्ये कुठेही कमतरता पडू नये. मी जेव्हा क्लास घेतो त्या क्लासमध्ये सुद्धा काही पोरांना चालू घडामोडीविषयी थोडासा प्रॉब्लेम होत असतो मित्रांनो, तो सुद्धा सॉल्व्ह व्हावा म्हणून मी प्रयत्न करतोय आणि खूप ताकद लावून मेहनत करून आपल्या समोर हे सर्व आपल्या समोर उभं करत आहे. आणि आपण या सगळ्यांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि आपले कोण मित्र असतील स्पर्धा परीक्षा करणारे त्यांना सुद्धा हा व्हिडिओची लिंक शेअर करावी, त्यांना सुद्धा याचा फायदा. ठीक आहे. उद्या भेटू 2 जानेवारीला. ओके, थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.